डॉक्टरांच्या आता माझ्या गायीवरती ट्रीटमेंट केलं डॉक्टरांनी तर त्यावेळेस सांगितलं होतं की लोखंडे गाई एक जवळजवळ तिच्यावरती मी 80,000 खर्च केला तर ते डॉक्टर म्हणजे लोखंडे पण गाईला आपण इंजेक्शन वगैरे मारले गाई तो दिवस पूर्ण चारा खायची दुसऱ्या दिवशी परत गाई चारा खायची बंद व्हायची तर आम्ही ट्रीटमेंट करताना काय केलं डॉक्टरने चेक केलं की लोखंड आहे की नाही ते म्हणजे डॉक्टर म्हणले जास्त प्रमाणात लोखंड आहे त्यामुळे त्या गायला त्रास होऊ राहिला त्यानंतर ती गाय मी काय केलं गायचा अंदाज घेतला की बाबा स्वतःच ट्रीटमेंट करायला सुरुवात केली मेलोनेक्स आणि बेलोमिल हे दोन गोष्टी मी तिला सकाळी आता दिलं 15 ml आणि हे 10 मेलोनेक्स 15 ml आणि 10 ml बेलोमिल दिलं की गाई कवर राहायची गाई चारा खायची दूध आहे ते रेग्युलर द्यायची तर मी त्याच्यावरती तिला 1 महिनाभर ट्रीटमेंट केलं त्यानंतर ती गाई माझ्याकडं तिसऱ्या चौथ्या आतापर्यंत ठेवली मी तर तिला अडचण आली नाही तर कधी कधी काय होतं ना लक्ष देत नाही आपल्याकडून काय झालं आणि तिला ट्रॅव्हलिंगचा जो हे होतं इश्यू होता तर तो मला असं जाणवलं की बाबा ट्रॅव्हलिंगमुळेच हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लोखंड चेक करता 100% गायचे कोणती गाय चेक करा त्याच्यावरती लोखंड हे दाखवलंच जातं प्रत्येक गायला ट्रीटमेंट केलंच पाहिजे बाबा लोखंडवरती तिचं हे केलं पाहिजे असं नाही आहे माझं ते गाय सेट झाली का ज्या गायला लोखंड सांगितलं हो सेट म्हणजे 45 लिटरपर्यंत मी मिल्किंग केलेली तिची आपण सेल केली ती आत्तामध्ये पण मग त्यानंतर जर लोखंड असेल त्यावेळेस तिला काही झालं असतं पण 4-5 वर्ष आपण ठेवून सुद्धा गायला काही झालं नाही आणि तिने त्रास पण दिला नाही मला कधीच आणि त्यानंतर मी परत पंजाबवरून ज्यावेळेस त्या गायीनंतर पंजाबवरून काही गाय आणल्या 3-4 तेव्हा पण म्हणजे मला ट्रीटमेंट माहीत झालं होतं मी येतानाच गायीवरती ट्रीटमेंट करत आलो इथं आल्यावरती गायी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आल्या होत्या पण एक काही गाय आजारी पडून दिली नाही वाटलं तसं काही तर लगेच आपण ट्रीटमेंट करतच होतो डॉक्टरांच्या सल्ल्याने काही स्वतः पण असं थोडी माहिती पण झाली होती कारण की 3-4 लाख रुपये नुसतेच गायीवरतीच खर्च केलेला आहे मी का बाबा सेट करण्यासाठी त्याचा काय अनुभव होता आणि त्या अनुभवामुळे मी व्यवस्थितपणे त्यांचं ट्रीटमेंट करू शकलो म्हणजे आता समजा तुम्ही गाय आणली तर पूर्वी जेवढा खर्च करत होतात तेवढा करण्याची वेळ नसेल नाही सध्या एक्सपिरियन्स असल्यामुळे अनुभव आता 1 वर्ष झालं सर त्यांना मला कसलाच खर्च नाही ना कावीळ आहे ना इतर खर्च आहे म्हणजे मस्टडी असेल येत्या गोष्टी असतील तर मला कसलाच खर्च नाही गाईचं फक्त AI करणे एवढ्या पुरता डॉक्टर येतोय माझ्याकडे आणि बाकी कसली अडचण आलीच नाही ते मी ना सगळ्या गायी घेतल्या होत्या त्या 35च्या प्लस होत्या 35, 40, 50 पर्यंत होत्या त्यात आता कसं आहे का त्यांनी आपल्याला तिकडनं सांगितलं होतं मॅसी आहे किंवा मिलर पीची गाई आहे पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही पण त्या गायीने खरोखर दूध काढलेलं आहे आणि पंजाब काय आलं की आपल्याला एक छंद होता यूट्यूब वगैरे बघून त्या गायी आपण तिथे जाऊन खरेदी केलेल्या होत्या आणि त्यानंतर ते दूध वगैरे त्यांनी चांगलं दिलं आता 5-6 गायींमध्ये 120 लिटर दूध होतं माझं त्यावेळेस एका टायमाचं आणि आता काय आलं का गायींची संख्या वाढली आणि दूध त्या पटीत चालत नाही आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 9 गाय दुधावरती आहे 26 ॲव्हरेज पडू राहिले ते ॲव्हरेज किती टोटल दूध 240 काय होतं का तेवढं ॲव्हरेज पडत नाही मला जे पहिलं ॲव्हरेज भेटायचं ना ते कमी गायीमध्ये भेटायचं काय गायींची संख्या वाढली व्याप तेवढा मागं वाढला आहे आणि मी 3 टाईम मिल्किंग करत होतो आता कसं 2 टायमावरतीच मिल्किंग चालू आहे आता यावेळेस पण 3 टायमाचा प्रोग्राम होता पण काय आलं आता उन्हाळा वाढत चालला आहे म्हणजे ऊन वाढत चाललं आहे आणि लगेच त्यांना मिल्किंग घ्यायचं ट्रेसमध्ये जातील गाई त्याकरता काय केलं ट्रेस मिनरल वगैरे वापरतो मी कंटिन्यू मिनरल मिक्सचर चालूच असते ट्रेस मिनरल पण वापरतो आपण नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो आपण बरेचसे फार्म फिरलो पण सांगायचा विषय म्हणजे एक ब्रीडिंग तर हा फार्म म्हणजे एक सुरुवातीपासून तेच नियोजन करत येतं एक दादा तुमचा ॲड्रेस आणि फार्मचा पत्ता सांगा बरं माझे नाव माणिक दत्तात्रय पांडे राहणार कुंभेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता हा जो दूध व्यवसाय तर किती वर्षापासून तुम्ही पाहताय तरी सर मी 2015 पासून दूध व्यवसायामध्ये उतरलोय तर पहिल्यापासूनच एक ब्रीडिंगवरती काम करायला सुरुवात केली आणि त्याबरोबरच मॅनेजमेंट वगैरे त्यांचं मुरघास किंवा काय असेल लागणाऱ्या गोष्टी त्यावरती मी फोकस केलं त्यात ब्रीडिंगवरती काम केल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की पुढलं जे जनरेशन आपण जन्माला घेतो गायीकडनं आता लोक आपल्या गायींचं कसं आपण पंजाबवरून गायी खरेदी केल्या ते आपल्याला लक्षात येत नव्हतं की यांच्या आई कोण यांचे बाप कोण आहे तर त्यानंतर आपण AVS कंपनी जे आहे ते त्यांच्याकडनं सिमेंट वगैरे घेतले NDDB घेतले तर त्यांचं ते पूर्ण बायोडाटा आपल्याकडं त्या गायींचा अवेलेबल आहे आणि त्यानंतरचे ज्या गायी दूध देत होत्या 40-42 लिटर दूध तर त्या गायींपासून जे येणारे कालवडी हिप्पर आहेत तर त्यांनी आपल्या इथं 5-6 लिटरनी प्लस केलेलं आहे आता मी ज्यावेळेस दुधाची सुरुवात केली माझ्याकडं आमच्याकडे कसं म्हणजे एवढ्या क्वालिटीच्या गाय नसतात आता प्रत्येक शेतकरी जो मार्केटला जातो तर सुरुवात म्हणून एक 12-13 लिटरचीच गाय तो घेऊन येतो कारण की आपल्याकडे ती सेट झाली पाहिजे तर मी सुरुवात करताना बऱ्याचशा अडचणी आता आमच्याकडं गाय घेतली का 100% ते आमच्या डॉक्टरांचं पण म्हणणं आहे गोचिडताप होतोच गोचिडताप नाही व्यवस्थित झाली
तर तिथून तो कावेरीमध्ये. कावेळमध्ये जातो. हो हो. तर त्या बाबतीत काय सांगताल तुम्ही? नाही आता मी तर पंजाबवरून आणले त्यावेळेस गाई आजारीच पडल्या. काय होतं गायचं ट्रॅव्हलिंगमध्ये गाईला थायलरेसिस 100% होतोच. काय होतंय गायला तो पूर्ण ट्रेस येतो आणि ते लक्षात येत नाही डॉक्टरांच्या. आता माझ्या गायीवरती ट्रीटमेंट केलं डॉक्टरनी, तर त्यावेळेस सांगितलं होतं की लोखंडे गाई एक जवळजवळ तिच्यावरती मी 80,000 खर्च केला. तर ते डॉक्टर म्हणजे लोखंडे पण गाईला आपण इंजेक्शन वगैरे मारले की गाई तो दिवस पूर्ण चारा खायची, दुसऱ्या दिवशी परत गाई चारा खायची बंद व्हायची. तर आम्ही ट्रीटमेंट करताना काय केलं, डॉक्टरने चेक केलं की लोखंड आहे की नाही. ते म्हणजे डॉक्टर म्हणले जास्त प्रमाणात लोखंड आहे, त्यामुळे त्या गायला त्रास होऊ राहिला. त्यानंतर ती गाय मी काय केलं, गायचा अंदाज घेतला की बाबा स्वतःच ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. मेलोनेक्स आणि बेलोमिल हे 2 गोष्टी मी तिला सकाळी आता दिलं 15 ml आणि हे 10 मेलोनेक्स 15 ml आणि 10 ml बेलोमिल दिलं की गाई कवर राहायची, गाई चारा खायची, दूध आहे ते रेग्युलर द्यायची. तर मी त्याच्यावरती तिला 1 महिनाभर ट्रीटमेंट केलं. त्यानंतर ती गाय माझ्याकडं 3ऱ्या-4थ्या वेळापर्यंत ठेवली मी. तर तिला अडचण आली नाही. तर कधी कधी काय होतं ना, लक्ष देत नाही आपल्याकडून काय झालं आणि तिला ट्रॅव्हलिंगचा जो हे होता इश्यू होता, तर तो मला असं जाणवलं की बाबा ट्रॅव्हलिंगमुळेच हा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लोखंड चेक करता 100% गायचे कोणती गाय चेक करा त्याच्यावरती लोखंड हे दाखवलंच जातं. प्रत्येक गायला ट्रीटमेंट केलंच पाहिजे बाबा लोखंडवरती तिचं हे केलं पाहिजे असं नाही आहे. माझं ते गाय सेट झाली का ज्या गायला लोखंड सांगितलं? हो हो सेट म्हणजे 45 लिटरपर्यंत मी मिल्किंग केलेली तिची. आपण सेल केली ती आत्तामध्ये. पण मग त्यानंतर जर लोखंड असतं त्यावेळेस तिला काही झालं असतं. पण 4-5 वर्ष आपण ठेवून सुद्धा गायला काही झालं नाही आणि तिने त्रास पण दिला नाही मला कधीच. आता पाठीमागे मी एक गाय घेतली होती, तिचं पण सारखं टेम्परेचर म्हणजे उतरतच नव्हतं. तर आपण त्याच कारण असतो म्हणजे लोखंड चेक केलं तर तिला ते लोखंड सांगितलं. पण 1 महिन्यानंतर आपण ते सेट केल्यानंतर पुन्हा परत तो प्रॉब्लेम तिला टेम्परेचरचा म्हणजे आलाच नाही. हो. काय विषय राहील त्याच्यात? ते असेल का ठेवली पाहिजे आपण? नाही ठेवली पाहिजे, काय अडचण नाही. काय होतं ना, कधी कधी गायचं ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग होतं, आता गाई व्यायला असेल तुमची, तुम्ही व्यायला गाय घेतली बाहेरून आली, तिला ते टेम्परेचर दाखवणारच. आणि गायच्या शरीरात जर खडा जरी असला ना तरी तो प्रॉब्लेम दाखवतेच गायला. ते तुम्ही ट्रीटमेंट करा हे करताना तुमचं चेक करता डॉक्टर आपल्याकडे येतात, त्यांचं ते चेक करण्यासाठी असतं ना, ते दाखवतच गाय तुमच्या ह्याच्यामध्ये की बाई लोखंड आहेच. आणि माझी गाय मी दुसऱ्या गाय चेक केलं होतं तेवढ्यासाठी की बाबा 500 रुपये गाय चेक करायला आहे. मी 3 गाय चेक केलं त्यांचं पण दाखवलं होतं. त्या गाय आज माझ्याकडे आहे समोर उभी, ती गाय आहे बरं इकडे उभ्या आहे. त्या काय अडचण 100% येत नाहीये. लोखंड कधी कळतं जेव्हा गायचे डोळे खोल जातात आणि गाय चारा खायची बंद होते, त्यावेळेस तुमचं लोखंड लक्षात येतं हा 100% लोखंड आहे. तसं माझ्या गायचा तो प्रॉब्लेम नव्हताच. मला ते कळत होतं की बाबा गाय चारा खायची बंद नाहीये. गायनं जर चारा उचलला तर गाई संध्याकाळी दूध पण वाढते गायचं आणि दुसऱ्या दिवशी पण दूध देते व्यवस्थित. म्हणजे 2 दिवस 1 दिवस पूर्ण चारा उचलते गाय. आणि परत ट्रीटमेंट बंद केलं गायला परत टेम्परेचर यायचं, कारण की ट्रॅव्हलिंगमुळे होतच आहे 100%. आता तुमच्याकडे टोटल गाय किती? टोटल सगळ्या सगळ्या 35 आहेत. 35 गाय म्हणजे गाई आणि कालवडी धरून 35 सर्व. आता त्याच्यामध्ये विकतच्या किती? विकतच्या याच्यामध्ये 10 गाई आहेत. म्हणजे उरलेल्या 25 तुम्ही घरच्या? हो घरच्याच. आणि विकत जी गाय घेतली तर त्या काय म्हणजे तुम्ही किती मिल्क कॅपॅसिटीच्या असताना घेतल्या? म्हणजे ते मी ना सगळ्या गायी घेतल्या होत्या त्या 35च्या प्लस होत्या, 35, 40, 50 पर्यंत होत्या. त्यात आता कसं आहे का त्यांनी आपल्याला तिकडनं सांगितलं होतं मॅसी आहे किंवा मिलर पीची गाई आहे, पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. पण त्या गायीने खरोखर दूध काढलेलं आहे. आणि पंजाब काय आलं की आपल्याला एक छंद होता यूट्यूब वगैरे बघून त्या गायी आपण तिथे जाऊन खरेदी केलेल्या होत्या आणि त्यानंतर ते दूध वगैरे त्यांनी चांगलं दिलं. आता 5-6 गायींमध्ये 120 लिटर दूध होतं माझं त्यावेळेस एका टायमाचं. आणि आता काय आलं का गायींची संख्या वाढली आणि दूध त्या पटीत चालत नाही. आता जवळजवळ तुम्हाला सांगतो 9 गाय दुधावरती आहे, 26 ॲव्हरेज पोट राहिले. ते ॲव्हरेज किती? टोटल दूध 240. काय होतं का तेवढं ॲव्हरेज पडत नाही. मला जे पहिलं ॲव्हरेज भेटायचं ना ते कमी गायीमध्ये भेटायचं. काय गायींची संख्या वाढली, व्याप तेवढा मागं वाढलाय. आणि मी 3 टाईम मिल्किंग करत होतो, आता कसं 2 टायमावरतीच मिल्किंग चालू आहे. आता यावेळेस पण 3 टायमाचा प्रोग्राम होता, पण काय आलं आता उन्हाळा वाढत चाललाय, म्हणजे ऊन वाढत चाललंय आणि लगेच त्यांना मिल्किंग घ्यायचं ट्रेसमध्ये जातील गाई. त्याकरता काय केलं, ट्रेस मिनरल वगैरे वापरतो मी कंटिन्यू. मिनरल मिक्सचर चालूच असते, ट्रेस मिनरल पण वापरतोय आपण, टॉक्सिन बाइंडर पण वापरतोय. अशा गोष्टी आपण देत असतो त्यांना, लेबर टॉनिक वगैरे. जनरेशन म्हणजे काय नेमकी? आता जनरेशन म्हणजे कसं आलं सर, एका गाईपासून आपण एखादा वासरू म्हणजे समजा एबीएस आहे तर एबीएस कंपनीचा एखादा स्ट्रायकरचा बोलले, स्ट्रायकरचं आपल्या गाईला भरलेलं आहे, त्याच्यापासून आलेलं एक वासरू आहे ते स्ट्रायकरचं आहे. स्ट्रायकरला परत एखादा दुसरा कोणता एखादा बुल भरला आपण दुसऱ्या कंपनीचा किंवा त्या एबीएस कंपनीचाच भरला प्रॉफिट वगैरे, तर असं जनरेशन वाढत चालतं. म्हणजे आपण वंशावळ
हां वंशावळ वाढीत चाललं आता समजा माझ्याकडे थर्ड जनरेशनमध्ये गाई तिसरा स्टेप हां तिसऱ्या स्टेपला आहे काही थर्ड आहे काही फोर्थ आहे फोर्थमध्ये काय आलं एक वासरू होतं छोटं ते एक्सपायर झालं नाही तर मग ते फोर्थमध्येच गेलं तर मला थर्ड जनरेशनमध्ये आहे मी सध्या. आता थर्ड जनरेशन मध्ये म्हणजे किती त्यांचं एखादी गाय जनली का त्याची कालवड? हो आहे ना खाली कालवड आहे ना. काय कॅपॅसिटी तिची काय आता दुसऱ्या व्यताला परत ती खाली झालेली तिचं मागल्या वेळेस मला काहीच भेटलेलं नाही आता 42 लिटरवरती आहे ती स्पाईकची कालवड आहे 42 लिटरवरती आहे दुसंद असताना. हो हो आणि तरी तिचं म्हणजे आपण जे आठवण्याचं काय आलं तिला आपण फक्त मोजून 50 दिवस आठवलेलं आहे कारण तिचं पहिल्या वेळाचं दूध कमी व्हाय ना आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काही मित्र वगैरे थोडं जरा गायींमध्ये जास्त आहेत पारंगत आहेत त्यांना विचारून आठवली होती आपण पण मग तिचं आजही पण दूध आहे आणि ती 5 महिने झालेत खाली होऊन आज ती 30-32 लिटरपर्यंत आहे आणि प्रेग्नेंट आहे 2 महिन्याची. आता तिला कोणतं भरलं गेलं? हां तिला आता सध्या आहे ना चिल्टन टाकलेलं आहे WWHचं चिल्टन म्हणून एक बोलतो तर ते वापरलेलं आहे. आता तुम्ही जे आपण आता विषय घालता ते सिमेंटचा कंटेनर. हां सिमेंट आहे ना आपल्याकडे कंटेनर वगैरे स्वतःच आहे सिमेंट मी काय डॉक्टरकडनं घेत नाही काय होतं डीलर असतात मध्ये ते प्रत्येकाकडं खालीवर ते काढून बिडून त्यामुळे ते काय खराब होतं तसं आपलं कसं डायरेक्ट पोच होतो आपल्याला पोच झाल्यावरती आपण जेव्हा गाई AI करायची तेव्हाच त्याच्याकडनं काढतो आपण कंटेनरमधलं तसं काही कंटेनरमधनं काढत नाही ना. ते शेतकऱ्याला परवडतं म्हणजे ठेवायला का शेतकऱ्याला? तुमच्याकडे 30-40 गाय असतील तर परवडतं पण तुमच्याकडे जर 10 गाय असेल तर थोडं परवडायला कसं आहे त्याला दर महिन्याला तुम्हाला 300 रुपये खर्च आहे नायट्रोजन वगैरे भरण्याचा 300-400 कायला 400. आता कसं माझं जर कंटेनर थोडं हे त्याच्यामुळं लेवल लावून धरतो तो बाकीचे कंटेनर काय लेवल 4-5 दिवसात सोडतात मला 10-12 दिवस लेवल कंटिन्यू ठेवतो म्हणजे महिन्यातून मला जास्त नाही पण 300-400 रुपये खर्च आहेच मला पण मग तो काय आता महिन्यातून आम्ही 2-3 गाई प्रेग्नेंट करतोयच ना त्यामुळे अडचण येत नाही. आता तुम्ही भरताना जर शॉर्टेज सिमेंट भरतात तर रिपीटचा काही प्रॉब्लेम? नाही रिपीटचा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही काय होतं मिनरल मिक्सचर वगैरे चालू असते आणि त्यांना जो डाएट प्लॅन पाहिजे तो परफेक्ट आहे आपल्याकडे असं प्रोसेस याच्यामध्ये. आता बऱ्याचशा ठिकाणी चारा प्रॉपर नसतो कधी डायरेक्ट हिरवा चारा कधी वाळा चारा तर तुम्ही कसं मेंटेनन्स करतात तरी? नाही मग आता कसं आहे का मिल्किंगवरती ज्या काही आहेत ना त्यांना प्रॉपर डाएट प्लॅन पाहिजे तुम्ही जर सुरुवातीला जो खाद्य घातलंय समजा एखाद्या कंपनीचं तुम्ही XYZ कंपनीचं खाद्य वापरताय तर ते खाद्य तिला ते आटोस्तोवर किंवा तिला जो ड्राय करस्तोवर तिला ते खाद्य ठेवलं पाहिजे आपण मग ते मध्ये आदली बदली केलं कंपनी एखादी चेंज केली आपण तर मिल्किंग डाऊन होतं किंवा गायीच्या शरीरावरती परिणाम होतो लक्षात येत नाही आपल्याला काय झालंय मग ती गाय गाभरायला अडचण करते असं. ते बदललंय ना एक महिन्यापासून खाद्य बदलून टाकलं मी कारगिल वापरतो तो आता तारा वापरतोय तर तारामध्ये काय कारगिलचं काय व्हायचं माझ्या गाई ना पान होतच नव्हतं लवकर कारगिल 8000 वापरत होतो थोडं पान व्हायला अडचणी करायला आलं मी काय झालं बघितलं आणि तारा वापरायला सुरुवात केली तर आता व्यवस्थित चालतंय ते व्यवस्थित दूध वगैरे वाढलं गाईंचं आणि गाई पण पान होतं व्यवस्थित काय व्हायचं मिल्किंग जेवढं काढलं ना नंतर परत हाताने पण चिपटायला लागायचं मिल्किंग मशीनमध्ये जेवढं निघायचं तेवढं निघायचं पण नंतर परत हाताने जवळजवळ 3-4 लिटर दूध निघायला लागलं तर तो थोडा असा इश्यू जाणवला म्हणून बंद करून टाकलं आणि आता जे ताराचं आहे ते चालू केलं दोन्ही संगत चालू केलं ते थोडं जरा बदल दिसतोय बा आता कारण की गाई राहतात म्हणजे मिल्किंग निघून येते सगळं मिल्किंग मशीनमध्ये. म्हणजे ह्या गोष्टी पाळण्याच्या त्याच्यात ते पण खाद्यावर डिपेंड आहे का म्हणजे? हो ते तो फरक पडणारच नाही कारण काय होतं आपला डाएट जर समजा कमी जात असेल तर त्यांनी पान व्हायला प्रॉब्लेम होईल आणि माझं कसं आहे की माझा मुरघास कंटिन्यू आहे आणि भूस कंटिन्यू आहे घास पण कंटिन्यू आहे फक्त गिन्नी होतं नेपियर वगैरे जर चेंज झालं तरच बाकी काही चेंज होत नाही माझ्याकडनं कारण तो डाएट प्लॅन तो वर्षभर एकसारखाच चालतोय. याचा आजाराचं प्रमाण? आजार तर शक्यतो नाहीच सर कारण काय लक्ष बारकाईने असते कंटिन्यू गोठ्यातच आपण बाकी काही बघतच नाही ना गोठ्यावरती सगळं हे आणि आजारी वाटलं तर तसं काय समजा आता आपण मिल्किंग करायला गेलोय आपल्याला तिथं गायची नजर लगेच कळून येते का बाबा आपण काहीतरी वाटते ना तेच लगेच ट्रीटमेंट कोण राहायचं टेम्परेचर घ्यायचं ट्रीटमेंट करायचं तेवढंच गाय क्लिअर होऊन जाते. काय होतं जर डॉक्टरची वाट बघत बसलं तुमचे 2 तास 3 तास जर गेले तर 100% तुम्हाला गाई पुढे जाऊन आजाराला जास्त बळी पडते. आता हे ओपन गोठा आणि बंदिस्त गोठ्यामध्ये नेमकी डिफरंट काय जाणवला तर तुमचं पहिल्यांदा बंदिस्तच असेल? हो बंदिस्त होतं. डिफरंट असं आहे का सर काय होतं गायचं शेण कमी उचलावं लागतं आणि जे पाणी पाजण्याचा टायमिंग आहे समजा त्यांना तर तो टायमिंग आपण घरी नसलो त्यांना ते पाजायला यायला लागायचं तर आता कसं आहे का ते जागेवरती टाके आहेत त्यांना वाटलं तेव्हा पाणी पितात आणि चाऱ्याचं कसं आहे की हेडलॉक आहेत आपण चारा आता संध्याकाळचा जो आहे तो आता टाकून ठेवणार आहे तो टाकून ठेवला म्हणजे मग संध्याकाळी 4:30ला आलं त्यांना मिल्किंगसाठी घेतलं तर लगेच होऊन जाते चारा पण खातात मिल्किंग पण होऊन जाते 6ला परत गाय मोकळ्या गेल्या पाण्यावरती जातात परत पहाटे 4-4:30ला आलं म्हणजे सगळं आवरून जातं आपलं काम. हा जो फार्म आहे तर याचा खर्च काय झाला टोटल? सर मला सगळे 25 लाख रुपये लागलेले.
तर ते हे कसं आहे 165 आहे असा आणि असं शेड 165 इकडं आणि असं जी शेड इकडे 40 फुटाची आहे. पलीकडून 70 फुटाची जागा ठेवली म्हणजे 40 फुटाची जागा ठेवलेली त्यांना ओपन पेजसाठी. बरेचशा शेतकऱ्याचं म्हणणं येतं की गोट्यावर खर्च करण्यापेक्षा गायावरती किंवा ब्रिडिंगवरती. नाही, गोट्यावरती जर खर्च नाही केला तर तुमचं आजारावरती खर्च जास्त होतो आणि गोट्यावरती जर खर्च केला तर बऱ्यापैकी आजार कमीच होतो ना. काय होतं तुम्ही गोट्यावरती नाही खर्च केला, तुमचं शेड छोटं ठेवलं. आता माझ्या शेडला हाईट आहे मध्ये जवळ 20 फुटाची, तर याने काय होतंय वारं खेळतंय कंटिन्यू. आता आपण बघा हिट, हो थंड हवा, हिट आहे, हिटमध्ये आपल्याला अडचण नाही आली. आता गाई काय होतं आबाड होतात आणि त्यामुळे मग नुकसान 100% शेतकऱ्याचं होतं. शेतकरी काय करतोय आता, ठीक आहे गोठ्यावरती खर्च नाही करायला पाहिजे, पण मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत का माझा जो गोठा होता पूर्वी जेवढी खर्चाची टाळाटाळ तेवढं नुकसान होतं. मी सांगतो ना 3-4 लाख रुपये माझा खर्च झालेला आहे. मी 25 लाखाचा गोठा बांधलाय. मी म्हणतो 4 वर्षात तर माझे फिटून येणार तेवढे पैसे का बाबा हे झालंय म्हणून. आणि शेवटी ताण पण कमी होतोय ना. हो, ताण पण, चाऱ्याचा वगैरे सगळ्या गोष्टी. आमचं सकाळी आम्ही ना 1 तासात सगळं आवडते, संध्याकाळी 1 तासात सगळं आवडते. वेळ जात नाही. ओपन गोठ्यामध्ये शेण इथं पडणार नाही, कारण ते आता जेव्हा चारायला येतील तेव्हाच इथे येतील. आता तुम्ही बघित असाल ते सगळ्या गाई जिथं कोरडी जागा आहेत, जिथं शेण पडले तिथं बसले, पण जिथं कोबा केलेला आहे तिथं एक गाई आलेली नाही अजून. आता आपण इथं उभं आहे तर त्यांना चाऱ्याची गरज नाही, ते बरोबर साईडला जाऊन उभे आहेत. ते गादी टाईप होते त्यांना बसण्यासाठी आराम. हां, ना आराम गादी साईड हेच होतं. आणि अजून तरी आता शेण उचललं ना तर आता पावसाळ्याच्या तोंडावरती आम्ही कसं मे महिन्यामध्ये शेण उचलून घेतो, मे जूनच्या दरम्यान. तर ते आता शेण उचललं का पावसाळ्यात परत अडचण येते थोडी. काय आलं शेडचं काम करायचं तिकडं, जे पारदर्शक पत्रे आहेत आपले ते त्या बाजून टाकायचे, म्हणजे अजून थोडं कम्फर्टेबल होईल. आणि छोटा गोठा असला किंवा जर बंदिस्त जागा असली तर काय होतं कंटिन्यू पाणी मस्टडीचा प्रॉब्लेम गायला होतो. 100%. हां, आणि त्यामुळे मग आपलं नुकसान होतं. मग शेतकऱ्यांनी कसं आहे का ओपन गोठा पाहिजे आणि ओपन गोठ्यामध्ये 100% फायदा होतो, कारण कंटिन्यू 24 तास पाणी प्यायचं गायला. मिल्किंग पण वाढतं 1-2 लिटरने गायचं. आता तुम्ही मोरघासाचे 2 खड्डे केलेत तर त्याचा काय स्टॉकचं काय कॅपॅसिटी काय? 60 टन मुरघास बसतो एका बनकरमध्ये माझा. आता मी दोन्ही बनकर भरलेले, एकामध्ये 40 टन टाकलेलं आहे आणि एकामध्ये 60 टन टाकलेलं आहे. आता चारा तुमचा घरचाच आहे का विकत घ्यावा लागतो? चारा घरी पण आहे आणि विकतचा पण असतो. म्हणजे इक्वल असेल दोन्ही? हो, इक्वल. हिरवा चारा जो आहे तो घरचा आहे आणि मुरघास वगैरे करायचं ठरलं तर बाहेरून घेतो, कारण काय होतं आपल्याला हिरवा चारा प्रत्येक वेळेस भेटेल बाहेर असं सांगता येत नाही. मुरघासाचं कसं 2-3 एकर मका घेतली, एकदा करून ठेवली, 2-3 महिने परत भीती नाही. आता काही दूध सुरुवात करते पण सुरुवातीलाच बऱ्याचशा अडचणी येतात, तर काय सांगता तुम्ही त्यांना, काय संदेश देता? नाही, काय याच्यामध्ये असं आहे का टिकलं, ह्या गोष्टीमध्ये असं आहे का टिकायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही दूध आज गाई घेतल्या आणि तुम्ही म्हटले उद्या सकाळी मला पेमेंट येईल, पैसे भेटतील, हे नाही. याला 5 वर्ष सेट व्हायला लागतात. 5 वर्षानंतर माणूस 100% सेट होतो. आणि समजा आपल्या शेजारी एखादं दुकान टाकलंय तर दुकानदार दुसरं दुकान 1 वर्षात उभं करू शकतो. गाईंचं असं आहे का लेट आहे, पण मग कसं आहे का 5 वर्षानंतर त्या गाईपासून जनरेशन वगैरे म्हणजे कालवडी घेतल्यानंतर त्यांचं तुम्हाला प्रॉफिट आहे. गाई एक अशी वस्तू आहे का तिच्यापासूनच आपल्याला जास्त प्रॉफिट. ती दूध देते, शेण देते, कालवडी पण आपण शॉर्टेज सिमेंट वापरते, कालवडी पण जन्माला येतात, त्यांच्यापासून आपलं उत्पन्न भेटतं. तर ते सांभाळल्यानंतर आपले ते पैसे 100% चांगले भेटतात. थोडं धीर धरला पाहिजे या धंद्यामध्ये. धन्यवाद तुम्ही वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल.